ते असंही महाराष्ट्रात विरोधी पक्ष जे करतो आहे त्याची निंदा सर्वत्र होते. उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रातून श्री शरद पवार यांनी या राज्यात काय चाललं आहे, आम्ही काय करतो आहोत, राज्याला कसली गरज आहे याचं चित्र समोर मांडलं आणि पुढल्या लढाईच्या संदर्भात चर्चा केली. 22 प्रमुख राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले होते. त्यात काही मुख्यमंत्री होते. ते प्रामुख्याने पाहिलं ममता बॅनर्जी होत्या, झारखंडचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, प्रमुख पक्षांचे त्यांचे नेते होते. आणि अशा तऱ्हेनं पुढला ॲक्शन प्लॅन काय असावा या संदर्भात त्याच्यावरती एक चांगली चर्चा झाली. अजूनही चर्चा आता संपत आली आहे. आता बघू काय होता है. देखिए, अपोजिशन पार्टीज़ की एक वीडियो कॉन्फ्रेंसिंग एक बैठक सोनिया गांधी जी के नेतृत्व में बुलाई गई थी. उद्धव ठाकरे साहब जो राज्य के मुख्यमंत्री थे हमारे, शरद पवार जी थे, हम सब थे, ममता जी भी शामिल हुई, झारखंड के मुख्यमंत्री भी आए थे, बहुत से लोग आए थे. चर्चा हुई एक्शन प्लान की. एक कोविड-19 की जो लड़ाई है उसमें केंद्र राज्य, केंद्र की सरकार, विपक्ष, उनका ठीक से समन्वय, कोऑर्डिनेशन कैसा रहे, तो उससे देश को क्या फ़ायदा हो. किसान, गरीब, मजदूर, प्रवासी मजदूरों का मुद्दा रहा, आर्थिक पैकेज का मुद्दा रहा. चिदम्बरम साहब ने भी बात की. मुझे लगता है एक अच्छी चर्चा हुई. सभी ने अपनी अपनी भूमिका, अपनी राय रखी है. राहुल गांधी जी भी थे. राहुल गांधी जी ने बहुत बढ़िया बात रखी है उनके सामने लॉकडाउन के बारे में. किस तरह से लॉकडाउन असफल हुआ देश में, उसका पूरा विश्लेषण राहुल गांधी जी ने किया था और वो बहुत ही महत्वपूर्ण रहा. तो ऑपोजिशन की अब क्या भूमिका रहेगी सर? अब इस बारे में एक स्टेटमेंट्स और डिमांड्स बनाने का काम चल रहा है. जो सजेशन हमने दिए उस बारे में एक स्टेटमेंट रहेगा, एक डिमांड्स रहेगी, जो प्रधानमंत्री या राष्ट्रपति को सौंपने की बात शायद हो सकती है. एक एक्शन प्लान भी बन सकता है उस बारे में, लेकिन उस बारे में अभी निर्णय नहीं हुआ. उस पर बात लॉकडाऊनचा देशात 4था टप्पा सुरू आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव आहे, लॉकडाऊन 4थ्या टप्प्याने जर पुढे राहील किंवा महाराष्ट्रातलं जर चित्र आपण पाहिलं सध्याचं, तर आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो इशारा दिला होता कठोर लॉकडाऊनचा, हा किती योग्य होता आपल्याला आज कळत असेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचा त्यांचा इशारा होता आणि महाराष्ट्राचं साधारण मोठ्या राज्यांची पावलं त्या दिशेने पडत आहेत. तरी महाराष्ट्रानं खूप नियंत्रणात ठेवलेलं आहे. लॉकडाऊन ही गरज आहे चैन तोडण्यासाठी. तरीही जे लोकांचं जाणं येणं सुरू आहे बाहेर, त्यातून हा संसर्ग वाढतो. या सगळ्या विषयांवरती आज चर्चा आजच्या बैठकीत सुद्धा. सर, 25 तारीख से फ्लाइट्स लैंड होने लगी, अभी हम रेड जोन में हैं, आपका क्या ख्याल है इस बारे में? फ्लाइट तो लैंड होगी. चिदम्बरम साहब ने भी कहा है इकोनॉमी चलनी चाहिए पूरी सुरक्षा के साथ. शरद पवार साहब का भी यही कहना है और बहुत से लोगों ने कहा, सीताराम येचुरी जी भी थे. तो इकोनॉमी तो चलनी चाहिए, फ्लाइट चलने चाहिए, थोड़ी बहुत ट्रेनें भी चलनी चाहिए. मुंबईत आज महापालिकेने परिपत्रक जारी केलं आहे की ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी आहे. तसंच तेच तर म्हणतोय ना, मॉल्स आणि बाजारपेठा अजूनही बंद राहणार आहेत. इकॉनॉमी सुरू व्हायला पाहिजे. त्या दृष्टीनं ऑनलाईन मद्य विक्री हे सगळ्यात मोठं पाऊल असावं. सर, ऑपोजिशन ने तो मानो अपना SOP तैयार कर लिया है सरकार के खिलाफ, महाराष्ट्र बचाओ की बात कही है. हाउ डू यू रिएक्ट? अगर हमने कहा कि देश बचाओ तो चलेगा. ये कोई लड़ने झगड़ने का समय नहीं है. हम सब लोग प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में इस मैदान में कोविड-19 के खिलाफ
जंग छेड़कर काम कर रहे हैं। लेकिन जहाँ बीजेपी की सरकारें नहीं है, खास करके महाराष्ट्र में, वहाँ की बीजेपी की भूमिका अलग होगी विपक्ष के नाते। तो इस प्रकार के आंदोलन अगर और राज्य में जहाँ बीजेपी शासित प्रदेश है शुरू किए तो देश में एक प्रकार से अराजकता फैल जाएगी। ये ध्यान में रखना चाहिए हमारे सभी बीजेपी के भाइयों। ठीक है सर, ठीक है। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील चर्चा झाली म्हणतायत संजय राऊत। विरोधक बैठकीत कोरोना स्थितीवरती चर्चा झालेली आहे। शरद पवारांनी आपलं म्हणणं मांडलंय। उद्धव ठाकरे यांनी सध्या राज्यात काय स्थिती आहे आणि राज्य सरकारकडनं काय काय उपाययोजना केल्या जात आहेत, काय काय खबरदारी घेतली जाते, हे सगळं सोनिया गांधी यांच्या कानावरती घातल्याचं आता संजय राऊत म्हणाले। त्याचबरोबर राहुल गांधी यांनी देखील आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि काय काय उपाय करायला हवेत हे सुचवल्याचं देखील त्यांनी म्हटलं।